भक्तीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पंढरपूर एका घटनेनं हादरून गेलं। शहरातील मध्यवस्तीत एका तरुणीवर अज्ञात तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। या घटनेनंतर शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनीही या घटनेचं गांभीर्य ओळखून तपासासाठी तातडीनं 3 पथकं तैनात केली। पण तपासाची चक्र फिरली आणि या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला, ज्यानं खुद्द पोलीस देखील चक्रावून गेले। तपासादरम्यान कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया तपासण्यात आला, पण संशयास्पद काहीच आढळलं नाही। अखेर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी निर्भया पथक, डॉक्टर आणि मुलीच्या आईच्या उपस्थितीत पुन्हा एकदा जबाब नोंदवला। यावेळी त्या पीडितेनं सत्य परिस्थिती सांगितली। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास अशी माहिती मिळाली आम्हाला की एक तरुणीवरती कोणीतरी अज्ञात इसमाने ॲसिड टाकून हल्ला केलेला आहे। तिच्या पीडितच्या आईला सुद्धा जेव्हा विचारलं तेव्हा आईचं सुद्धा असंच प्राथमिक दृष्ट्या म्हणणं होतं। तिथे आम्ही त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती तरुणी ॲडमिट होती तिथे पोहोचलो। त्याचबरोबर आम्ही टीम्स फॉर्म केल्या आणि टीम्स वेगवेगळ्या गोष्टींची तपासासाठी पाठवल्या। CCTV फुटेज प्राप्त केले, इंस्टाग्राम ID, व्हॉट्सॲप कॉल लॉग्स अशा वेगवेगळ्या टेक्निकल व त्याचबरोबर जे कोणी तरुणीच्या मैत्रिणी आहेत, ज्या कुठल्या रिलेटिव्स आहेत, त्यांच्याशी चौकशी केली। त्या दरम्यान असं आढळून आलं की जे काही स्टेटमेंट्स त्या पीडितेने आधी दिल्या होत्या त्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आढळून आले आणि त्याच अन्वये पुढे विचारपूस केल्यान्वये जी पीडित आहे तिने ई-साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आमचे जे काही निर्भया पथकाच्या PSI रावण मॅडम आहेत त्यांच्या समक्ष व पीडिताच्या आईच्या समक्ष आणि डॉक्टर यांच्या समक्ष असं सांगितलं की त्या तरुणीने आपल्या डोक्यावरती ॲसिड, जे काही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ॲसिड जे मिळते 60 रुपयाला 1 लिटर असे ते वर्णन असते, असं वर्णनाचं ॲसिड तिने आपल्या राईट साईड ऑफ द फेसला पोर केलं होतं। आणि तसंच घटनास्थळाचा अभ्यास केल्यावरती असंच काहीतरी दिसून आलं आहे। पुढे तपास चालू आहे। तरुणीवर कोणताही हल्ला झाला नव्हता, तर तिनं स्वतःच्या अंगावर ॲसिड ओतून घेतलं होतं। या टोकाच्या निर्णयामागं कौटुंबिक छळ आणि आजारपणाचं नैराश्य ही 2 कारणं समोर आली। वैष्णवी भागवत, वैष्णवी सुदाम भागवत पाणीपुरी आणायला गेले होते आणि ते ॲसिड बाटली घेतली आणि बाजारात 60 रुपयाला घेतली होती। मग उजव्या हाताला वतून घेतली। हाताला लावली का कशाला लावली? वतून घेतली। ओतून घेतली? त्याच्यामुळं आजी बोलायचे रोग झालाय म्हणून लग्न कोण करणार नाही, घरीच राहशील टेन्शन टेन्शन काय सांगायचं तुला? नाही तुला कोणी त्रास दिला नाही ना? नाही आजी सोडून कोणी नाही? कधी येते घरात कोण त्रास? बाहेरचं पण नाही। तरुणीला यकृताचा आजार आहे, त्यातच तिची आजी तुला मोठा रोग झालाय, तुझं लग्न होणार नाही असं म्हणून वारंवार मानसिक त्रास देत होती। या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं। एका दुकानातून 60 रुपयांना शौचालय स्वच्छ करायचं ॲसिड विकत घेतलं आणि मध्यवस्तीत स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलं। या घटनेत तिच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। माझी मुलगी वैष्णवी सुदाम भागवत, अज्ञात मुलांनी तिच्यावर ॲसिड सारखा द्रव्य टाकला आहे। ती आम्हाला पेट्रोल पंपाजवळ सापडली। आम्हाला एक कॉल आला, तिच्यावर टाकला तर सगळ्या दुसऱ्या मुलीवर टाकू नये अशी विनंती करते। गुन्हा दाखल केलाय का तुम्ही? गुन्हा दाखल केला आहे का कोणी? काय
पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. एका बाजूला आजारपण आणि दुसरीकडे घरातून मिळणारी हीन वागणूक या दुष्टचक्रात अडकलेल्या एका तरुण मुलीनं असा मार्ग का निवडला? हा प्रश्न आता पंढरपूरकरांना विचार करायला लावतोय. LS मराठी, जगदीश डांगे, पंढरपूर.